आज मी बनवते मटार पनीर। त्याच्यासाठी हे पनीर घेतलेलं आहे, अद्रक लसूण मिरची टमाटा कांदा थोडेसे काजू घेतलेत आणि हे मटार आहे। आता कढई ठेवली मी गॅसवरती, त्याच्यात टाकते मी तेल। तेल तापलेलं आहे। आता तेलामध्ये आपण हे थोडं फ्राय करून घेऊया सगळं साहित्य। आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया। बाजूला तवा ठेवलेला आहे, त्याच्यावर आपण पनीर तळून घेऊया। असे मी मोठेच क्यूब केलेत। फ्राय झाल्यानंतर आपण याचे बारीक तुकडे करूया। तर दुसऱ्या साईडने शेकूया आपण। आता सॉफ्ट झालेला आहे सामग्री ही। आता आपण ही थंड झाली की मिक्सरला लावून घेऊया। ह्याच कढईमध्ये तेल घालूया। आपण टाकूया जिरा तमालपत्र आणि हा कांदा। कांदा थोडा लालसर झालाय। आता याच्यात घालूया लाल तिखट, हळदी आणि गरम मसाला। मसाला थोडासा भाजला। आता हे मिक्सरला आपण वाटण लावलेलं घालूया याच्यात। मसाला व्यवस्थित फ्राय झालाय। आता याच्यात आपण टाकूया मटार आणि पनीर। मिक्स करूया आपण व्यवस्थित। चवीनुसार मीठ घालूया आपण आणि मसाला वाटलेल्या भांड्यामध्ये मी पाणी घेतले, ते पाणी ह्याच्यात टाकूया आपण। मटार पनीरची भाजी तयार आहे। आपण ह्याच्यात टाकूया आता कस्तुरी मेथी आणि भरपूर कोथिंबीर घालूया। मटर पनीर तयार आहे। मी आता आदित्यला जेवायला वाढते।